नमस्कार मित्रांनो, आज आपल्याला शोल्डर वर्कआउट करायचं आहे. तर थोडा वार्मअप करून शोल्डर वर्कआउट स्टार्ट करू. चला. हे आपला वार्मअप झाला कंप्लीट. आता स्टार्ट करायचं शोल्डर वर्कआउट. हे रॉड छोटा बारबल घ्यायचा. पंधराचे किंवा 18चे 3 सेट करायचे. ह्याच्यानं तुमचं ओव्हरऑल शोल्डर एकदम ॲक्टिव्ह दिसत आहे. उशीर व्हायला येतं व्यायामला उठाय, त्याच्यामुळं थोडी एनर्जी नाही. सकाळी 5 वाजता उठल्यावर मस्त एनर्जी असते. काय करायच ना, डोला वाढलाय, एक नंबर दिसायला माझं मला. शोल्डर ना अजून एक दिसते बघा. शेवटी दाखवतो तुम्हाला दुसरा सेट. जास्त घाई गडबड करायची नाही मारताना. शेट सावकाश वर घ्यायचं, येताना सावकाश घ्यायचं. जास्त काढायची नाही, कमी काढायची नाही, आणि हाताने उचलायचं नाही. शोल्डरवर भार पडू द्यायचा, म्हणजे करावून करायचं नाही. व्यवस्थित सेट मारला तर तुमचं जे मसल बिल्ड करायला, जे मसलचा वर्कआउट कराल ते मसल लाईट होईल आणि ते ग्रोथ होईल. नाही ते कसं मारता तर तुमची इंजुरी होईल, तुमचं दुखन बसताना बोंबलत. मला काय टोपी काढतो थांबा. जाऊ दे, आपलेच मित्र आहेत सगळे. पडली खाली. चला, तिसरा सेट. 1 2 सेट.
ह्याचे झाले 3 सेट कंप्लीट. आता आपल्याला डंबेलनं ॲरोनॉट प्रेस मारायचा. ॲरोनॉट प्रेसनं आपलं पूर्ण शोल्डरवर शोल्डर मसल आहेत ना त्याला टार्गेट करते. थोडं रेस्ट घेऊ. आपल्याकडे प्रोटीन काही नाही पण पाणी हे पाणी पितो. आपला ॲरोनॉट प्रेस डंबल अशा प्रकारे घ्यायचे. सेट शोल्डर वर्कआउट चालू करू. ह्याचे आपल्याला करायचेत 12-12चे 3 रेपिटेशन म्हणजे 3 सेट करायचेत. ह्याच्यातली ही याला काहीतरी लेटरल डेल्टम आहे ना ती बिल्ड होते. आता आपण करू शोल्डरचा ह्या मसलला टार्गेट करणारा एक्सरसाइज. ह्याचे आपल्याला करायचे 15-15चे 3 सेट म्हणजे एकदम असं शोल्डर. 1 मिनिट थांबा. ही शोल्डरची ही बाजू आहे ना एकदम खतरनाक दिसेल. परत एकदा करून टाकतो. है ना आपला जे हे शोल्डर वर्कआउट आहे एकदम परफेक्ट हे मसल बनल बघा. हमें तो अपनों ने लूटा एनो में कहा दम था जहाँ किश्ती तू डूबी वहाँ पानी कम था. अरे उस सांबा कितने आदमी थे? 2 सरकार 2. हमारे पास 2 आदमी नहीं 2 डंबल है. और हम वो डंबल को काटते नहीं उनका इस्तेमाल करते जॅनी. चला हे आपलं कंप्लीट झालेलं आहे 3 सेट. आता लास्ट आणि बेस्ट सगळ्यात अवघड म्हणजे आपलं जे हे शोल्डरचं मागचं मसल बनत नाही ना त्याच्यामुळं आपलं शोल्डर असं राऊंडेड अँड 3D दिसत नाही, असं ॲक्टिव्ह दिसत नाही. मग त्याला कधीच मिस करायचं नाही आणि त्याच्यासाठी वर्कआउट म्हणजे हे बेस्ट राहील. बेंड व्हायचं
एकदम बघा अशी धरायची. काय नाही, 10-10चे फक्त 3 सेट करायचे. ह्याचा खेळ खालास, कारण ह्याला छोटा मसाला असते, लवकर बिल्ड होते, पण व्यवस्थित करायचं. चला ना, कल मिलते हैं मांड्या का एक्सरसाइज के साथ. आता फक्त जाता जाता तुम्हाला 20 चपाटे मारून दाखवतो. 20 चपाट्यानंतर आपला गेम फिनिश. आता डबल पण सोडण्यासाठी हे करतो असा. स्टार्ट.